नमस्कार मंडळी, झटपट मराठी रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण झणझणीत आणि चविष्ट असं हलवा मच्छीचं कालवण, मच्छी फ्राय आणि बाजरीची भाकरी पाहणार आहोत। तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम मच्छीचे पातळ असे काप करून घेतलेले आहे। स्वच्छ असे 3 ते 4 वेळा धुवून घेतलेले आहेत। सर्व मच्छीला मीठ आणि आगळ लावून ठेवून द्यायचं आणि त्याच्यामध्ये जे कालवणासाठी लागणार आहे डोक्या आणि शेपटीकडचा भाग तो वेगळा करून घ्यायचा आणि तळण्यासाठी जी मच्छी आहे त्याला हळद, मालवणी मसाला, आलं लसूण मिरची कोथिंबीरची 1 चमचाभर पेस्ट लावून साईडला करून ठेवायचं। कालवणाच्या वाटणासाठी 10 पाकळ्या लसूण, जिरं, हळद, 1 मोठा चमचा धणे, 1 कांदा, 1 टोमॅटो, कोथिंबीर, 1 वाटी ओलं खोबरं किसून 7 ते 8 पिळाच्या मिरच्या लावून घ्यायचं। त्याची स्मूथ पेस्ट करून घ्यायची। जर वेळ असला तर मिरची आणि धणे पाण्यामध्ये थोडेसे भिजत ठेवू शकता, व्यवस्थित स्मूथ पेस्ट होते। तुम्ही बघू शकता वाटण असं स्मूथ आणि मस्त कलरही आलेला आहे। त्याच प्रकारे अशा फोडणीसाठी 5 ते 6 लसूण असे ठेचून घेतलेले आहेत आणि चमचाभर तेलामध्ये लसूण सोनेरी होईपर्यंत परतवून घ्यायचा। चांगल्या व्यवस्थित अशा सोनेरी झाल्यानंतर ते वाटणाची फोडणी द्यायची आणि हवी त्या कन्सिस्टन्सीनुसार पाणी घालून, जर तुम्हाला पातळ हवं असेल तर जास्त पाणी घालायचं आणि आम्ही थोडक्यातच पाणी घालून घट्टसर बनवतो। त्याप्रमाणे असं 1 ग्लास पाणी घालून उकळी काढून घ्यायची। नंतर मच्छीचे असे डोक्याकडचा आणि शेपटीकडचा भाग घालून व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं। एका उकळीमध्ये हलवा मासा कसा एका उकळीतच शिजून येतो, त्याला जास्त शिजवायची गरज नसते। आणि चवीनुसार मीठ घालून 4 ते 5 कोकम घालून चांगलं व्यवस्थित असं उकळून घ्यायचं। तर अशा प्रकारे आपलं झणझणीत आणि चविष्ट असं कालवण रेडी आहे। आता आपण मच्छी फ्राय बघूया। मच्छी फ्राय करण्यासाठी मच्छीला ऑलरेडीच हळद, मीठ, मसाला, आलं लसूणची पेस्ट लावून घेतलेली आणि ते कालवणासाठी आपण ते वापरलेलं जे वाटण होतं तेही 1 चमचा त्या मच्छीला लावून घ्यायचं। त्यामुळे कशी चव चांगली होती फिश फ्रायला। इथे मी 1 चमचा रवा आणि 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाचं पीठ नसेल तर कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा तुम्ही वापरू शकतात। त्याप्रमाणे इथे मी जे वाटण लावून घेतलेलं आहे मच्छीला आणि हे व्यवस्थित असं दोन्ही साईडला दाबून ठेवून द्यायचं एकत्र आणि तेल चांगलं कडकडीत तापल्यावर हे मच्छी फिश फ्राय करून घ्यायचे। एका साईडने व्यवस्थित भाजले गेले तर परतवून घ्यायचे आणि असे खुसखुशीत तुम्ही कुरकुरीत तळू शकता। वरून कढीपत्ता किंवा लसूण टाकून त्याचा फ्लेवरही चांगला येतो। तर कढीपत्ता किंवा लसूण टाकून हे फिश फ्राय भाजू शकता। तर अशा पद्धतीने एका साईडने फिश चांगले भाजले गेले आहेत आणि व्यवस्थित असे परतले गेले आहेत। तर तुम्ही पाहू शकता खूप असे मस्त आणि कुरकुरीत असे झालेले आहेत। तसेच आपला इंद्रायणी तांदळाचा भातही रेडी आहे कालवणाबरोबर खाण्यासाठी। आणि आता आपण बाजरीची भाकरी बघूया। तर बाजरीच्या भाकरीसाठी शक्यतो थोडे पीठ मळून घ्यायचं। तर इथे आता 1-2 वाटी असे घेतलेले आहे पीठ आणि हे थंड पाण्यातच मळून घेतले आहे। थोडंसं मीठ टाकून थंड पाण्यातच हे मळून घेतलेलं आहे। व्यवस्थित असं चांगलंसं असं मळून घ्यायचं आणि त्याचा एक गोळा करून दोन्ही साईडने असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थापून घ्यायचं। जर तांदळाच्या भाकऱ्या बनवत असाल तर तांदळाच्या भाकऱ्याला गरम पाणी वापरतात, पण इथे बाजरीच्या भाकऱ्यांना कोमट किंवा थंड पाण्यामध्ये व्यवस्थित होतात।
आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 4 बुटाण्याच्या भाकऱ्या व्यवस्थित अशा थापून तव्यावर टाकायच्या आणि थंड असताना तव्यावर टाकल्याच असं थोडंसं असं पाणी लावून घ्यायचं आणि परतवायची पाणी लावल्या आणि दुसऱ्या साईडनी भाजून घ्यायची। दोन्ही साईडनी व्यवस्थित अशी भाजून चांगले फुगतात। आता तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशी फुगलेली भाकरी ही रेडी आहे। फिश फ्राय आणि झणझणीत असं कालवणही रेडी आहे। तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।